पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य डहाणू समुद्र किनाऱ्यावर बहुप्रतीक्षित डहाणू बीच फेस्टिवलला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यंदाचा हा उत्सव अधिक भव्य आणि दर्जेदार स्वरूपात साजरा केला जात असून पर्यटकांना विविध खेळांची आणि मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे। फेस्टिवलमध्ये भव्य स्टेज प्रोग्राम, लोकप्रिय बँडचे सादरीकरण, फॅशन शो आणि कलाकारांचे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत। कोस्ट गार्डच्या माध्यमातून हेलिकॉप्टर शो, मुंबईहून येणाऱ्या विशेष चमूचे बाईक स्टंट्स, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आणि बॉक्सिंग मॅचेस हे यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे। रविवारी कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांमार्फत विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत। डहाणूचा किनारा हा प्रदूषणमुक्त असून अशा प्रकारचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात इतर कुठेही पाहायला मिळणार नाही, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणून जे प्रोग्राम दरवर्षीच होतात, पण ह्या वर्षी आम्ही फार अपग्रेड केला आहे। स्टेजचे प्रोग्राम असतील, बँड असतील, त्याच्यानंतर फॅशन शो असतील, त्याच्यानंतर आपलं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन असेल, मग बॉक्सिंग मॅच असेल, त्याच्यानंतर हेलिकॉप्टर कोस्टगार्डचं माध्यमातून ते एक शो करतात, त्याच्यानंतर कोस्टगार्डचे लोक जे ऑफिसर्स वगैरे ते रॅली काढणार आहेत त्या संडेला, त्याच्यानंतर बाईक स्टंटवाले येणार आहेत मुंबईवरून करायला। हे सर्व प्रोग्राम करताना त्याची क्वालिटी आम्ही मेंटेन केली आहे आणि क्वालिटीवर जास्तीत जास्त लक्ष देऊन दरवर्षी हे क्वालिटी इम्प्रूव्ह करतो आम्ही। का लोक जेव्हा येतात ते लोकांनी आठवण ठेवायला पाहिजे की डहाणू फेस्टिवलला आम्ही गेलो आणि हे फेस्टिवल असं महाराष्ट्रामध्ये कुठेच बघायला भेटत नाही आम्हाला। नॉन पॉल्युशन एरिया आहे, तुम्ही समुद्राचा किनारा बघा, असं समुद्राचा किनारा जिल्ह्यावर कुठेच भेटणार नाही तुम्हाला। वसई अर्नाळाला तुम्ही गेले तर त्याची क्वालिटी बघा, त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या समुद्रावर गेलं तर ही जी क्वालिटी आपल्याकडे आहे डहाणूमध्ये, ते समुद्राचा किनारा कुठेच भेटणार नाही तुम्हाला। गुणवत्ता आणि पर्यटकांच्या आनंदावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून आयोजित करण्यात आलेला हा फेस्टिवल सर्वांसाठी संस्मरणीय ठरणार आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।